शिरूर कासारमध्ये एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे. वाढत्या तापमानाचा आणि कडक उन्हाचा थेट फटका आता स्थानिक अर्थव्यवस्थेला बसताना दिसत असून सोमवारचा शिरूर कासारचा पारंपरिक आठवडी बाजार आज अक्षरशः ओस पडला होता. सकाळपासूनच तापमानाचा पारा चढल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला. याचा सर्वाधिक परिणाम स्थानिक व्यापाऱ्यांवर झाला आहे. हा उन्हाळ्याचा एप्रिलचा महिना चालू आहे आणि आज आठवडी बाजार आहे. हा मोठ्या प्रमाणात ऊन पडलाय. आज कसा बाजार भरला नेमकं काय सांगाल? बाजारात म्हणजे असं आहे की ऊन जास्ती पडल्यामुळं पब्लिक बी कमी येते बाजारात आणि धंदे बी मार्केट एकदम डाऊन आहे. गेल्या वेळेस काय फरक आहे आणि आता काय फरक जाणवतो तुम्हाला? या उन्हामुळं काय होतंय, व्यापारी बाजारात येतात पण उन्हामुळं दुकानच लावित नाही. ऊन जास्ती असल्यामुळं बाजारात मार्केट लई हे डाऊन आहे. त्याच्यामुळे व्यापारी सुद्धा आता त्याच्यामुळं व्यापारी सुद्धा येण्यात आता फार कमी यायला लागले. जिथं 5-6 व्यापारी येत होते तिथं आता 2-3 व्यापारी बी येऊन त्यांच्या उन्हामुळं परेशानी होती. केवळ भाजीपालाच नव्हे तर कपडा आणि किराणा व्यापाऱ्यांनाही आज अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. दिवसभर बसूनही खर्च एवढीही विक्री झाली नसल्याचे चित्र व्यापाऱ्यांनी मांडले आहे. आज सोमवारचा आठवडी बाजार आहे. ऊन पडलंय. कसं काय गिराईक गेल्या वेळेसपेक्षा जास्त आहे का कमी? कमी जरा उन्हामुळे सध्या कमी. धंद्याला काय फटका बसलाय का? नाही आता धंदा म्हणलं कमी जास्त चालू करत नाही. पण उन्हामुळे लोक कमीच आहेत म्हणा. तर लोक बाजारात निघालात ना, गेल्या वाढायला लागला सगळा. ऊन पडल्यामुळे लोक काय बाजारात येणार, बाजारात येईनात, माल खायनात, पैसे खर्चिनात, काय करतात? माल पडूनच आहे आज मला. माल पडू नये विकून द्यावा लागतो. बसून बसून हातपाय दुखायला लागले. उन्हाचा तडाखा वाढल्याने अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.